जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क विभाग जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्राच्या मातीत घाम गाळणारा शेतकरी हा आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक खंबीर असा कणा आहे। कारण शेती हे केवळ उपजीविकेचं साधन नाहीये, तर ते आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची खरी ओळख आहे। आणि म्हणूनच आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य आणि नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आणि एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे। ही योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्याने राज्य शासनाने शेतकरी कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी हा एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे। सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि 36,500 कोटीची तरतूद असलेली ही योजना राज्याच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी उभारी देणारी आहे। या योजनेत प्रभावी नियोजन, धोरणात्मक भूमिका, त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे, लाभार्थ्यांची यादी ही पारदर्शकरित्या कशी होणार, तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी शासनाने काय काय उपाययोजना केलेली आहे या सगळ्यांविषयी आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये अशा तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केलेले आहे। आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर। नमस्कार सर। नमस्कार। जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं खरंच मनापासून स्वागत। धन्यवाद सर। खरं तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो। सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही? राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे। आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे। ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत। सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल। खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय। जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत। यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता। आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत। या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे। आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी
राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात. या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाईम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच IT कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये NPA जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट NPA झालेली आहे. NPA झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट्स NPA होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या NPA अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट NPA झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त NPA अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15%चा बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं NPA अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे. नक्कीच सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना? अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंचसं अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही. आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे आणि जे शेतकरी, जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी. त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती
DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते? या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. पण 2017 मध्ये कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 मध्ये माफ केलं होतं. 2019 मध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरतीची OTS योजना आहे ती 2019 मध्ये नव्हती. ती योजना आताच्या 2026 मध्ये आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ॲड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ सुमारे 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आत्तापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे. आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान, भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूत गिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. नक्की सर. याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत? या योजनेमध्ये जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026ला आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाही आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाही आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे. तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90% जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे. ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नक्कीच सर. पण आता जसं तुम्ही सांगत आहात की बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी आपल्या शासनाची अशी काही यंत्रणा आहे का? ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडून संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे. आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमचे असिस्टंट रजिस्ट्रारचे ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात. काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे,
कोण कोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोण कोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे. त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे. पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला तंत्रज्ञान किंवा माहिती अभावी ती माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना? ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल्स नंबर आहेत. त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅग प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. नक्की सर, तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती? आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवले जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरचं शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27साठी कर्जासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर सर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत कर्ज करू शकतील, शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नातनं पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे. नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत
एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे कर्जमुक्ती हा एक आमचा शॉर्ट टर्म प्लॅन आहे. लॉंग टर्म आम्ही खूप काही प्लॅन हा जो अहवाल आलेला आहे आमच्याकडे समितीचा, परदेशी समितीचा, त्या समितीच्या अहवालामधले लॉंग टर्म खूप सारे बेनिफिट्स शेतकऱ्यांना मिळावेत त्या दृष्टिकोनातनं तो विभाग, त्यामध्ये मग कृषी विभाग असेल, सहकार विभाग असेल, जलसंधारण असेल, मृदू व जलसंधारण असेल आणि पाणीपुरवठा असेल, ह्या सर्व विभागांनी एकत्र येऊन त्या उपाययोजना सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजना देखील येत्या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राबवण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आपल्या स्वतःच्या पायावर सक्षम रीतीने उभं राहता यावं या दृष्टिकोनातून सर्वच विभाग एकत्रित प्रयत्न करणार आहेत. आणि मला वाटतं की या दीर्घकालीन आणि अल्पकालीन दोन्ही उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी निश्चितप्रमाणे सक्षम होऊ शकेल असा मला विश्वास आहे. सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय